निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर नगरपालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोझर, अतिक्रमणधारक व नगरपालिका प्रशासन आमने-सामने। काही ठिकाणी शाब्दिक चकमक तर काही अतिक्रमणधारकांनी केला पक्षपातीपणाचा आरोप। संगमनेर शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांची गंभीर समस्या लक्षात घेता संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी दिनांक 15 रोजी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली। मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवून अतिक्रमणाने वेढलेले मुख्य रस्ते मोकळे करण्यात आले। रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली होती, त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे आणि वाहन चालकांना वाहने घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत होती। नगर परिषदेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीर बांधकामे व शेड पाडले, जप्त केलेले साहित्य ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून नेले। कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही। काही व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली। किरकोळ अपवाद वगळता ही मोहीम अत्यंत शांततेत पार पडली। सकाळी 11:30च्या सुमारास मोहिमेला सुरुवात झाली। यावेळी मुख्याधिकारी गोरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह नगर परिषद आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच रक्षक दलाचे जवान उपस्थित होते। चावडी ते संगमनेर बसस्थानक परिसर आणि त्यानंतर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 2 जेसीबी, 3 ट्रॅक्टर ट्रॉली यासह अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा संगमनेर नगर परिषदेतून बाहेर पडताच कारवाईची चर्चा गावभर वाऱ्यासारखी पसरली। अतिक्रमण निर्मूलन मोहीम पथक रस्त्यांवर आल्यानंतर टपरीधारक आणि दुकानदारांमध्ये आपली दुकाने सुरक्षित स्थळी नेण्याची एकच घाई गडबड दिसून आली। अनेकांनी कारवाईच्या भीतीने स्वतःहून साहित्य हलवण्यासाठी सुरुवात केली, ज्यामुळे रस्त्यांवर मोठी पळापळ झाली।